पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आणि उरणच्या वतीने 23, 24 आणि 25 जानेवारीला उल्वा नोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे स्पर्धेचे उद्घाटन 23 जानेवारीला सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। उल्वा नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर होणाऱ्या या नमो चषकचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण महाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे। या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा, खो खो, कबड्डी तसेच धावणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, किड व्हॅलिन थ्रो, हातोडा फेक या ॲथलेटिक्स स्पर्धा होणार असून या स्पर्धेत 5,000पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग असणार आहे। राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा 23 जानेवारीला, कबड्डी 24 तर खो खो 25 जानेवारीला आणि या तिन्ही प्रकारच्या स्पर्धा प्रकाशित होतात। तर धावणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, किड व्हॅलिन थ्रो, हातोडा फेक या ॲथलेटिक्स स्पर्धा 3ही दिवस होणार आहेत। या स्पर्धेतील राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 7,56,000 रुपये, खो खोमधील एकूण विजेत्यांना 1,43,200 रुपये, कबड्डी स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 1,81,000 रुपये तर ॲथलेटिक्स स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 4,11,000 रुपये अशी एकूण तब्बल 14,91,200 रुपयांची रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार असून विजेत्या खेळाडूंना भरघोस रकमेची बक्षिसे असतानाही विनामूल्य प्रवेश या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे।